नमस्कार. रोकटोकला आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचार, अनागोंदी कारभाराचे अड्डे राजकीय पक्षांनी वर्षानुवर्ष पोचलेले. इथल्या स्टँडिंग कमिट्या म्हणजे खरं तर अंडरस्टँडिंग कमिट्या हे आता लपून राहिलेले नाही. खाबुगिरी करणारे नगरसेवक, कंत्राटदार, पालिकेचे भ्रष्ट अधिकारी अशी अभद्र युती इथं पाहायला मिळते. त्यातून उभे राहतात ते बेकायदा अनधिकृत बांधकामांच्या इमल्यांचे इमले. राज्यातल्या सगळ्याच महानगरपालिकांमध्ये कमी अधिक फरकानं हेच चित्र दिसतंय. हे आजूबाजूला असं सगळं वाईट निराशाजनक घडत असताना ठाण्यात मात्र काहीतरी वेगळं घडतंय. इथले महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, या संजीव जयस्वाल यांनी अनधिकृत धंदे उद्ध्वस्त करण्याची जणू काही धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे, मोहीम सुरू केली आहे. गेल्या 2-3 दिवसात तब्बल 37 लॉजिंग अँड बोर्डिंग, 32 ऑर्केस्ट्रा बार, 70हून अधिक भंगाराची दुकानं, 17 सर्व्हिसिंग सेंटर्स, 25 धाबे, 30 फर्निचरच्या शोरूम, 50 गॅरेज, 10 हॉटेलच्या शेड, जवळपास 400हून अधिक अशी अनधिकृत बांधकामं ठाणे महानगरपालिकेनं तोडली, त्यावर बुलडोझर फिरवला. त्यात सर्वात लक्षवेधी ठरली ती उपवनच्या जवळ असणाऱ्या सत्यम लॉजवरची कारवाई. मुख्य रस्त्यावरून अवघ्या 10x12 आकाराचा दिसणारा हा सत्यम लॉज, पण या लॉजच्या तळघरात चक्क 290 खोल्या सापडल्या. जमिनीखालच्या तळघरात तब्बल 3 मजली बेकायदा बांधकाम केलेलं दिसलं. तिथं अनधिकृत अशा प्रकारचा कुंटणखाना चालवला जात होता. प्रश्न असा आहे की एवढं मोठं बेकायदा बांधकाम होत असताना तिथले अधिकारी, पोलीस, नागरिक, नगरसेवक काय करत होते? पोलिसांना इथं काय चालतं याची कल्पना नव्हती. पण संजीव जयस्वाल यांनी बेधडकपणे ही सगळी बेकायदा बांधकामं पाडण्याची हिंमत दाखवली. ठाण्यातल्या रस्त्यांनी आज कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला. बेकायदा बांधकामं हटवली जाऊ शकतात यावर ठाणेकरांचा चंद्रशेखरांच्या नंतर अजिबात विश्वास राहिला नव्हता. पण संजीव जयस्वाल यांनी ठाणेकरांना सुखद धक्का दिला. त्यांच्या सर्जिकल स्ट्राईक्समुळे आता ठाणेकर मोकळा श्वास घेत आहेत. प्रेक्षको, नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, पनवेलचे सुधाकर शिंदे, कल्याण डोंबिवलीचे ई रवींद्रन, उल्हासनगरचे राजेंद्र निंबाळकर आणि ठाण्याचे संजीव जयस्वाल हे देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात धडाकेबाजपणे काम करतायत. म्हणजेच MMRDA सेक्शनमध्ये काम होत आहेत. यांच्या या कामांना नागरिकांकडून पाठिंबा मिळतो आणि विशेष म्हणजे नगरविकास खात्याचे मंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अशा कर्तबगार अधिकाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहताना दिसत आहेत. प्रश्न हा आहे की या आयुक्तांना जे जमलंय ते या आधीच्या आयुक्तांना का बरं नाही जमलं? अनधिकृत बांधकामं आणि बेकायदा धंदा याला चाप लावण्याचं काम अधिका नाही झालं. मुळात अशी बेकायदा बांधकामं उभी राहत असताना पालिका आणि पालिकेची यंत्रणा, पोलीस हे काय सुस्तपणे झोपले होते? ठाण्यातल्या या धडक मोहिमेतून नेमका काय धडा मिळाला? ही मोहीम अशीच पुढे चालू राहणार का? यानंतरचं संजीव जयस्वाल यांचं लक्ष काय असणार आहे? त्यांच्या स्वप्नातली ही स्मार्ट सिटी नेमकी कशी असणार आहे? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांबाबत रोखठोक चर्चा करूया एका कर्तबगार अधिकाऱ्याशी. त्यासाठी आपल्या सोबत आज आमंत्रित केले ठाण्याचे धडाकेबाज असे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल. स्वागत करूया ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचं. संजीव जयस्वालजी, झी 24 तासच्या रोखठोक या कार्यक्रमात आपलं स्वागत. आत्ताचा या क्षणाला मी तुमच्याशी बोलत असतानाचा स्कोर काय आहे? म्हणजे किती बेकायदा बांधकामं आत्ता या क्षणाला पाडली गेलेली आहेत? आतापर्यंत एकूण वेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चर घेऊन 350च्या वर स्ट्रक्चर आपण पाडलेलं आहे. आतापर्यंत 350च्या वर स्ट्रक्चर पाडली गेली आहे. 1.5 वर्ष आपण येऊन कारभार ठाणे महानगरपालिकेचा चार्ज हातामध्ये घेतलेला आहे. नेमकी आत्ता कारवाई करायचं नेमकं कारण काय? नाही, आता काय झालं होतं की गेल्या 1 वर्षापासून आपण शहरामध्ये रस्ते रुंदीकरण अंतर्गत आपण मोहीम घेतला होता आणि बरेच रस्ते, उदाहरणार्थ घोटबंद सर्व्हिस रोड, पोखरण रोड 1, पोखरण रोड 2, कलवा रोड, मुंब्रा रोड, स्टेशन रोड,
कापूरवाडी बालकुम रोड अशा अनेक प्रकारच्या रस्ते आपण हातामध्ये घेतला होता, पण त्या फक्त मर्यादित होती डीपीच्या रुंदीपर्यंत त्याच्या वाईडनिंग करणे, म्हणजे ते डिमॉलिशन फॉर्स ओनली फॉर इम्प्लिमेंटिंग द डीपी. मात्र हे सर्व केल्यानंतरही जे आपल्याला रिझल्ट्स दिसायला पाहिजे होता ते आपल्याला दिसत नव्हता. आणि त्याचं एक कारण हे होती की ह्या सर्व रस्त्यावर प्रामुख्याने जे अनधिकृत बार आहे किंवा लॉजेस आहे किंवा जे गॅरेजेस आहे यांच्यामुळे जे व्हेकल्स रस्त्यावर असते आणि त्याच्यामुळे एक ट्रॅफिकची कोंडी निर्माण होतात. आणि हे बाब लक्षात आल्यानंतर आम्ही असं ठरवलं होतं की ह्या स्ट्रेचमध्ये जिथे आपण कार्यवाही केलेला आहे पूर्वी रस्ते रुंदीकरण खाली, तिथे ह्या बाबीबद्दल पण आपण लक्ष देऊन त्याला आपण ह्या विषयाबद्दल मुक्त करू. मात्र हे करत असताना म्हणजे खरं तर बोलायचं असेल उदयजी, तो सुरुवातीला अवैध धंदे वॉज नॉट दी फोकस. ते म्हणजे अजिबात हे नव्हता की अवैध धंदेवर काही आपल्याला कार्यवाही करायची आहे. पण ज्यावेळी आपण ह्याच्या आतमध्ये गेलो तर त्यावेळी एक लक्षात आला की हे सर्व बार जे आहे हे लेडीज बार आहे. आणि विशेष म्हणजे लेडीज बारपेक्षा पण त्याच्या जवळ एक लॉजिंग आहे आणि ते लॉजिंगमध्ये काही अवैध धंदे किंवा अनैतिक व्यवसाय सुरू आहे. आणि हे सर्व बाबी निदर्शनास आल्यानंतर आम्ही एकदमच लॉजिंगवर आणि लेडीज बारवर एक मोहीम सुरू केलेला आहे. आणि गेल्या 3 दिवसापासून हे मोहीम सुरू आहे. आणि उद्या आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये पण अख्खा शहर फुल शहरला आम्ही हे कव्हर करणार. संजीव जयस्वाल, तुमचं आणि डिमॉलिशनचं, तुमचं आणि अनधिकृत बांधकाम पाडण्याचं काहीतरी जुनं नातं दिसतंय. जिथे जिथे तुम्ही गेलेला आहात, चंद्रपूरपासून सुरुवात करूया. मी चंद्रपूरच्या आमच्या रिपोर्टरशी आणि काही तिथल्या स्थानिक महत्त्वाच्या व्यक्तींशी बोलत होतो. त्यांनी चंद्रपूरच्या तुमच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्या चंद्रपूरला देखील आपण अशीच धडाकेबाज कारवाई करत अनेक अनधिकृत बांधकामं तोडलेले होती, रस्ते मोकळे केलेले होते. त्यानंतर नागपूर असेल, औरंगाबाद असेल, या सगळ्या ठिकाणी आपलं पहिलं लक्ष अनधिकृत बांधकामं हे होतं. सवाल असा आहे की अनधिकृत बांधकामं तोडताना अर्थात येणार तो राजकीय दबाव. आपण चंद्रपूरपासून सुरुवात करूया. चंद्रपूरमध्ये असा राजकीय दबाव आला नाही आपल्यावर? खरं बोलायचं असेल तो कॅरियरच्या सुरुवातमध्ये ज्यावेळी मी प्रथमच जिल्हाधिकारी म्हणून चंद्रपूरला गेलो होतो आणि नगर परिषद तरी माझा खाली डायरेक्टली नव्हता. आणि त्यावेळी तिथे रस्त्याच्या जे विथ आहे आणि तिथे जे ट्रॅफिकची प्रॉब्लेम होती हे सर्व बाबी लक्षात आल्यानंतर तिथे ज्यावेळी आपण रस्ते रुंदीकरणच्या मोहीम सुरू केला आणि साधारणपणे ते 5 ते 6 महिना तिथे सुरू होता. त्यावेळी मी पण तरुण होतो आणि माझा पण अनुभव थोडा कमी होता. आणि कदाचित त्यावेळी हे सर्व करत असताना पुनर्वसन कशा करावे आणि पुनर्वसन शिवाय अशी प्रकारची मोहीम राबवताना काय अडचणी येते याच्या जाणीव नव्हता. बरेच प्रमाणामध्ये माझ्यावर आला होता. आणि आता हे होऊन सुमारे 12 वर्ष झालेलं आहे. त्यामुळे आता कोणाचा विरोध होता किंवा कोणाचा विरोध नव्हता हे सांगून काय अर्थ नाही आहे. पण हे एक फॅक्ट आहे की त्यावेळी मला चंद्रपूरला मध्ये विरोध भेटलेला होता. त्यानंतर औरंगाबादला आल्यानंतर थोडा मॅच्युरिटी वाढल्यानंतर औरंगाबादमध्ये जे आहे आपण त्यावेळीच्या महानगरपालिका आयुक्त जे होता दिलीप बंड, त्यांनी आणि जिल्हाधिकारी म्हणून आम्ही बरेच ठिकाणीमध्ये विशेष करून एअरपोर्ट परिसर, चिकलठाणा, स्टेशन रोड हे जे सर्व बाब आहे या सर्व ठिकाणीमध्ये रस्ते रुंदीकरणची मोहीम आपण घेतला होता. नागपूरमध्ये आल्यानंतर महानगरपालिका आयुक्त म्हणून विशेष करून चंद्रशेखर साहेबांच्या कालावधीमध्ये बहुतांश रस्त्याची रुंदीकरण तिथे झालेलं असल्यामुळे तिथे इट वॉज मोर ऑफ अ क्लीनअप की फुटपाथवर किंवा रस्त्यावर जे काही स्ट्रक्चर्स वाढवलेल्या लोकांनी ते स्ट्रक्चर्स काढणे आणि ते पब्लिकसाठी आणि पेडेस्ट्रियनसाठी ते मोकळं करणे. मात्र ठाणेमध्ये आयुक्त म्हणून आल्यानंतर हे सर्व ठिकाणचा अनुभव विचारात घेऊन आम्ही गेल्या 1 वर्षापासून जे रस्ते रुंदीकरणच्या मोहीम हातामध्ये घेतलेला होता आणि जे मी मागे सांगितलं सर्व रस्तेबद्दल, साधारणपणे आतापर्यंत आम्ही 30 हेक्टर जमीन रस्ते रुंदीकरण अंतर्गत डीपी प्रमाणे आपण रोडमध्ये आणलेला आहे. आणि फक्त एक आकडेवारी द्यायची असेल तो जे आपला डीपी आहे त्याच्या रस्त्याच्या आम्ही आतापर्यंत साधारणपणे 10% डीपी रोड्सच्या आम्ही इम्प्लिमेंट केलेला आहे. आणि हे सर्व करत असताना ठाणेमध्ये आम्ही एक आपण सेफगार्ड असा घेतला होता की आपण पुनर्वसन धोरण, रिहॅबिलिटेशन पॉलिसी, ज्यांच्या रहिवासी असेल
त्यांना एक तो कायमस्वरूपी घर देणे किंवा त्याला रेंटलमध्ये घर देणे, ज्यांच्या कमर्शियल असेल त्याला एक तो तिथेच जागा उरला असेल तो त्याला मार्जिन रिलॅक्सेशन देऊन त्याला तिथे गाडे बांधण्यासाठी अनुमती देणे, किंवा ज्या ठिकाणीमध्ये जागा शिल्लक जागा नसेल आपण काही प्लॉट्स ओपन केला आणि तेथे प्लॉटिंग करून आपण लोकांना व्यवसाय करण्यासाठी आपण जागा दिलेला आहे, कमर्शियल असेल इंडस्ट्रियल असेल किंवा काही पण असो. आणि अशा प्रकारच्या रिहॅबिलिटेशन पॉलिसी ठाणेमध्ये आम्ही ठेवलेला असल्यामुळे एक खरं सांगायचं असेल तर ठाणेमध्ये मला तेवढा विरोध जास्त जाणवला नव्हता. त्याचं कारण अशी आहे की वी वर ऑल्सो प्रिपेअर्ड, बायोमेट्रिक्स, प्लेन टेबल सर्वे, रिहॅबिलिटेशन, आणि विशेष म्हणजे लोकांना हे करताना लोकांशी चर्चा करून तिथे बाधित होणाऱ्या लोकांना आपण त्याची पुनर्वसन कसं करणार याची कल्पना देऊन आपण हे कार्यवाही केलेलं असल्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडे इथे अतिक्रमण किंवा आपला जे डिमॉलिशन मोहीम आहे ते फारच यशस्वीपणाने राबवण्यात शक्य झालं. मागच्या 2 दिवसामध्ये संजीव जयस्वाल, आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रातलंच काय तर भारतातलं असं एकही चॅनल किंवा वृत्तपत्र नसेल ज्याच्या फ्रंट पेजवर ठाणे महानगरपालिकेची ही अशी धडक कारवाई आलेली नसेल. आपल्याला कल्पना असेल की अशा प्रकारची स्ट्रक्चर्स उभी राहतात ती राजकीय वरदहस्ताशिवाय, पॉलिटिकल सपोर्टशिवाय उभी राहू शकत नाहीत. आपला चंद्रपूरपासून नागपूर, औरंगाबाद आणि आता ठाणे एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाण्यात आत्ता तुम्ही क्लीनअप सिस्टीम चालू केलेली आहे. राजकीय वरदहस्ताशिवाय ही स्ट्रक्चर्स उभी राहू शकतात का, आणि का उभी राहतात? त्यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी, त्यावेळी तिथले नागरिक काय करत असतात असं वाटतं आपल्याला? उदयजी, यामध्ये 2 मुद्दा आहे. एक मुद्दा अशी आहे की जे स्ट्रक्चर आहे ते इलिगल आणि इलिगलपेक्षा त्याची वापर जे आहे ते इलिगल होऊन राहिलेला आहे. मी हे का म्हणतो आहे की तेच स्ट्रक्चर म्हणजे तेच तर लॉजिंग असेल आणि तिथे तर अवैध धंदा होत नसतील किंवा अवैध व्यवसाय होत नसेल तो त्याचा वापर अनधिकृत किंवा अवैध रीतीने किंवा अनैतिक विषयाबद्दल होतात अशी होत नाही. किंवा काही बार असेल आणि बारमध्ये ते पिकअप पॉईंट नसतील आणि तिथे काय म्हणजे दुसरा काही अवैध व्यवसाय चालत नसेल तर ते बार काय वादग्रस्त होत नाही आहे. व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज की बिल्डिंगच्या वापरवर त्याच्या अनधिकृत किंवा अधिकृत वापर निश्चित होतात. दुसरा जे प्रश्न आहे की अनधिकृत इमारत, तर आता अनधिकृत इमारतमध्ये कसं आहे की बरेच कारणामुळे इमारत अनधिकृत असू शकतात. ग्रामपंचायतीच्या कालापासून तर ते बिल्डिंग सँक्शन असेल किंवा त्याच्या काही त्यांनी वाट केला असेल किंवा काही बदल केला असेल किंवा ओसी घेतला नसेल, तर ह्या सर्व कारणामुळे अनधिकृत ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या इमारतीमध्ये अनधिकृत वापर जे समाजाच्या विरोधामध्ये आहे, विच इज नॉट गुड फॉर द सोसायटी, आणि आपण त्या विषयाबद्दल या गेल्या 3 दिवसापासून जे आपण मोहीम राबवतो आहे ते अशा स्ट्रक्चर्समध्ये जे इलिगल धंदे सुरू आहे किंवा ज्यामुळे सोसायटीचं नुकसान होणार आहे त्यावर अंकुश आणण्यासाठी आमच्या आणि पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे. जयस्वालजी, 2 प्रश्न आहेत. 290 रूम, तळघर म्हणून 290 रूम उभ्या राहतात, म्हणजे किती ट्रक वाळू लागली असेल, किती ट्रक सिमेंट लागला असेल, किती ट्रक आणखीन विटा वगैरे लागले असतील. हे सगळं होत असताना लोकल वॉर्ड ऑफिसर, लोकल पोलीस स्टेशन, वर्तकनगर पोलीस स्टेशन ज्याच्या अंडर येतं, तिथले अधिकारी काय करत होते असं म्हणायचं आम्ही? नाही, आता हे वस्तुस्थिती आहे की ज्यावेळी हे कन्स्ट्रक्शन झालं असेल त्यावेळी जे कोणी तिथे अधिकारी वर्ग राहिला असेल त्यांनी ह्या विषयाबद्दल दुर्लक्ष केलेलं आहे किंवा त्यांच्या काय ह्यामध्ये संगत होता हे मला नक्की सांगता येणार नाही, पण दुर्लक्ष झालेलं आहे ह्याबद्दल दुमत नाही आहे. पण ह्या बिल्डिंग पूर्तता बोलायचं असेल तो आम्ही जे रेकॉर्ड तपासलेला आहे त्या रेकॉर्डप्रमाणे असं दिसते की ह्याची कर आकारणी 1999 मध्ये झाला होता आणि हे जे बिल्डिंग आहे ह्याची जे परवाना आहे बांधकामसाठी ते ग्रामपंचायतच्या कालामध्ये म्हणजे महानगरपालिका 1982 मध्ये अस्तित्व येण्यापूर्वीची आहे. तो बिल्डिंग मूलं जे आहे ते ग्रामपंचायतीच्या कालाचा होता, पण त्यानंतर त्यामध्ये जे विस्तार करण्यात आला किंवा जे इंटरनल चेंजेस करण्यात आला, क्युबिकल्स तयार करण्यात आली आणि हे सर्व करून साधारणपणे 280 ते 290 क्युबिकल्स तिथे तयार करण्यात आला. हे करत असताना स्थानिक पातळीवर ह्याच्या जे कोणी संबंधित असेल त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्या वेळीमध्ये. हे नाकारायचं काही कारण नाही आहे, हे मान्य करावं लागेल. आणि हे आपण आता ज्यावेळी पूर्ण ह्याच्या एक चौकशी करू तर त्यावेळी नक्की कोण कोण जबाबदार आहे ह्या कृतीसाठी ते लक्षात येईल.
पण पण उदयजी, मी एक आणखी सांगू इच्छितो की कदाचित हे माझा स्टेटमेंट थोडा म्हणजे काय म्हणतात थोडा कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतात, पण तरी मी आपला चॅनलवर हे बोलणार. आणि ते अशी आहे की अशा प्रकारच्या स्ट्रक्चर आणि विशेष म्हणजे अशा प्रकारच्या स्ट्रक्चरमध्ये अशा प्रकारच्या अवैध धंदे सुरू होणे, एवढं उघडपणाने तिथे वैश्य व्यवसाय सुरू असणे, यामध्ये जे तिथेच्या जे कोणी स्थानिक जे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या पण ह्यामध्ये तेवढंच इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे असं मला वाटते. आणि ते पण थोडासा चौकशीमध्ये यायला पाहिजे अशा मी माझा पोलीस आयुक्तशी माझा चर्चा झाला आत्ताच तुमच्या कार्यक्रमामध्ये येण्यापूर्वी. आणि मी तेच त्यांना सांगितलं की ह्या अँगलने पण चौकशी व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला याचं जर जे आहे ते जर काढता येईल. त्या स्थानिक नगरसेवकांचा यातला सहभाग किंवा त्यांच्या प्रतापाशिवाय हे होणं अशक्य आहे, हे देखील तितकंच खरं आहे. हे सगळं करत असताना तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची साथ मिळाली का? ही अशी कामं पुन्हा उभी राहू नयेत म्हणून आपण काय करणार आहात? आज या प्रकरणात अजूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही, त्याविषयी काय? आणि स्मार्ट सिटीविषयी तुमची संकल्पना काय? आज पहिल्यांदा असं दिसतंय की एका शहरामध्ये भिंती सुंदर सुंदर चित्रांनी रंगवल्या जात आहेत. चला याविषयी तुमच्याशी बोलूया. का ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय अनधिकृत बांधकामं, अनैतिक धंदे. अनधिकृत बांधकामं, अनैतिक धंदे या कार्यक्रमात आपल्यासोबत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आहेत. त्यांच्याशी आपण बोलतोय. गेल्या काही दिवसामध्ये जवळपास 400हून अधिक अनधिकृत बांधकामं तोडण्यात आली. त्यातल्या सत्यम लॉज या 8x10 इतक्या छोट्या लॉजच्या खाली जवळपास 290 खोल्या तळघरात बांधलेल्या होत्या, त्या देखील शोधून काढून त्याच्यावर देखील हातोडा पडलेला आहे. संजीव जयस्वाल यांच्या कारकिर्दीविषयी बोलतोय. संजीव जयस्वाल हे एक प्रकारे डिमॉलिशन स्क्वॉडचे आत्ताचे महाराष्ट्रातले काय तर भारतातले एक पोस्टर बॉय बनलेले आहेत. जयस्वाल साहेब, सत्यम लॉजच्या विरोधात 24 तास उलटून गेले तरी देखील अजून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही, याबद्दल काय सांगाल? नाही, माझा आत्ताच या कार्यक्रमामध्ये येण्यापूर्वी जसं मी सांगितलं, माझा पोलीस आयुक्त सोबत एक मीटिंग झालेली आहे. आणि या संदर्भातमध्ये त्यांच्या स्तरावरून पण त्यांनी चौकशी आदेशित केलेला आहे. आणि जे कोणी संबंधित असेल त्यांच्यावर पोलीस गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही लवकरच त्यांच्याकडून करण्यात येईल. पण एक मी सांगू इच्छितो उदयजी, आपला कार्यक्रमच्या निमित्ताने, की गेल्या 3 दिवसापासून असो किंवा गेल्या 1 वर्षापासून असो, जे आपण रस्ते रुंदीकरणचा मोहीम घेतला होता आणि पोलीसच्या आणि विशेष करून पोलीस आयुक्ताच्या आम्हाला सहकार्य पूर्ण लाभलेलं आहे. आणि एवढं मोठ्या प्रमाणामध्ये डिमॉलिशन करणे किंवा अशा प्रकारच्या घटकवर कार्यवाही करणे पोलीसच्या सहकार्याशिवाय किंवा त्यांच्या कॉपरेशनशिवाय करणे शक्य नव्हता. आणि आता जे आपल्याला प्रश्न आहे त्यामध्ये ते इन्क्वायरी केल्यानंतर त्याच्या कोणी जे जबाबदार असतील त्यांच्यावर ते गुन्हा नोंदवतील. या मोहिमेचं आपण नियोजन कसं केलं? माझ्या माहितीप्रमाणे आपण ड्रोनचा पहिल्यांदा वापर केलेला आहे, किंबहुना पाडकाम करताना ड्रोनचा वापर पहिल्यांदाच होतोय भारतात. आता ड्रोनचा वापर यासाठी करण्यात आली होती की ड्रोनमुळे आपल्याला त्याची एरियल व्ह्यू, म्हणे तरी ते फुल एरियल नसेल पण तरी एक आपल्याला एरियल व्ह्यू भेटते. आणि एक म्हणे एक इंटरेस्टिंग बाब मी आपला या कार्यक्रमामध्ये सांगू इच्छितो की गेल्या 3 दिवसामध्ये ज्या ठिकाणी ते लॉजिंग असो किंवा आपला हे इलिगल लेडीज बार असो किंवा अशा अवैध धंदा होणारा ठिकाण असो, याच्या जे रोड फ्रंटेजच्या जे विथ आहे ह्या स्ट्रक्चरची हे फारच कमी आहे. म्हणजे साधारणपणे 20 फूट किंवा 30 फूट एवढंच रोड फ्रंटेज आहे. आणि त्याच्या डेप्थ तर बघितला किंवा बेसमेंट आणि हाईट बघितला तो डेप्थ मात्र जे आहे ते 200, 300, 400 फूटपर्यंत आहे. म्हणजे एक रस्त्यावरून जे स्ट्रक्चर दिसतात ते कदाचित असं दिसत असेल की एक लहानशा स्ट्रक्चर आहे, लहानशा लॉजिंग आहे किंवा लहानशा बार आहे. मात्र त्याची व्याप जे आहे ते आतमध्ये गेल्यानंतर ते लक्षात येतात. आणि मला इथे कबूल करावं पाहिजे की ड्रोन कॅमेराचा वापर केल्यामुळे निदान त्याची जे एरियल व्ह्यूमध्ये आपला जे लेंथ होता आतून
ते आपल्या लक्षात मध्ये बरेच ठिकाणीमध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित आपल्याला कार्यवाही करायला मध्ये थोडासा फायदा भेटलेला आहे. अशा प्रकारची बेकायदा बांधकामं नष्ट केल्यानंतर ती पुन्हा त्या ठिकाणी अथवा इतरत्र उभी राहू नये याच्याकरता महापालिकेत काय सिस्टीम आहे, आपण काय कारवाई करणार आहात? हे अतिशय योग्य आणि चांगला प्रश्न आहे उदयजी. कारण अशी आहे की आता ज्या ज्या ठिकाणामध्ये आपण कार्यवाही करतोय यामध्ये बरेच स्ट्रक्चर्स अशी पण आहे की ज्याच्यावर पूर्वी कधी म्हणजे 2 वर्षापूर्वी किंवा 8 वर्षापूर्वी कधी पण कार्यवाही झालेला असतील काही प्रमाणामध्ये. पण एक जे नेहमीच्या कार्यवाहीमध्ये आम्ही करतोय की आम्ही त्याला थाटून माटून काही पण ते समोरून तोडणे किंवा काही नुकसान करणे आणि नंतर बाहेर निघून जाणे. यावेळी मात्र आपण फुल डिमॉलिशन म्हणजे त्या स्ट्रक्चरच्या सिलिंग पासून ते शेवटच्या जे त्यांच्या प्लिंथ असेल तेवढंपर्यंत त्या स्ट्रक्चरच्या फुल डिमॉलिश करणे. ज्या स्ट्रक्चरला आपल्याला फुल डिमॉलिश करता येणार नाही कारण ते एक रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये आहे आणि त्याच्या ग्राउंड फ्लोअर किंवा फर्स्ट फ्लोअरमध्ये अशा प्रकारची बार होती किंवा लॉजिंग होती, तिथे आतून त्यांना पूर्ण नुकसान करणे, त्याला पूर्णपणे तोडणे आणि ते तोडल्यानंतर त्याला कायमस्वरूपी सील करणे. आता हे सर्व केल्यानंतर मी पण एक कायदेशीर बाब तपासण्याचा प्रयत्न करतो आहे की ज्या भूखंडावर अशा प्रकारच्या काही अवैध स्ट्रक्चर उभे करण्यात आला होता किंवा आणि तिथे एक अवैध धंदा सुरू होता, ते भूखंड आपल्याला आपला ताब्यामध्ये घेता येईल का, ह्या बाबीसाठी आम्ही थोडासा कायदेशीर बाब तपासून येणाऱ्या दिवसांमध्ये त्याबद्दल योग्य ते पाऊल किंवा निर्णय घेऊ. ही आपली कारवाई अशीच चालू राहणार आहे? यापुढे कुठल्या भागात आपलं लक्ष केंद्रित होणार आहे? कारण ठाणे हे अनधिकृत बांधकामांची राजधानी म्हटली पाहिजे, इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर इथे अनधिकृत बांधकामं झालेली आहेत. अनधिकृत बांधकाम करायचं, एखाद्या नेत्याचा फोटो लावायचा, खाली आणखीन काय काय लिहायचं आणि अनधिकृत बांधकामांचं बिल्डिंगाच्या बिल्डिंगा म्हणजे अधिकृत इमारती कमी आहेत की काय, अशी परिस्थिती काही भागामध्ये आहे. आपण काय करणार आहात त्याबद्दल? उदयजी, आपला जे मुद्दा आहे ते वस्तुस्थिती आहे की ठाणे शहरामध्ये अनधिकृत इमारतच्या विशेष करून काही भागामध्ये म्हणजे मुंब्रा, दिवा किंवा आपला वागला एस्टेट असेल ह्या ठिकाणामध्ये भरपूर अशी इमारती आहे. पण आता अनधिकृत इमारतच्या जे वर्गीकरण आहे, जसं मी मागे सांगितलं, त्याचं वर्गीकरण त्याचं विश्लेषण केल्यास तो त्यामध्ये बरेच प्रकारच्या इमारती जे असतात ते अनधिकृतमध्ये येतात. काही बिल्डिंगच्या CC असेल पण OC केला नाही, काही बिल्डिंगमध्ये जे काय प्लॅन सँक्शन होता त्याप्रमाणे न बांधताना त्यामध्ये काही दुरुस्ती केलेला आहे. आणि मूलच जे आहे काही बरेच ठिकाणांमध्ये जे बिल्डिंग बांधलेलं आहे त्या बिल्डिंगला परवानगी न घेताना बांधण्यात आला असेल, ते ग्रामपंचायतीच्या काला असो किंवा महानगरपालिकाच्या कार्यकालमध्ये असो. प्रामुख्याने हे कोणतंही शहर जे जुना असतील देशामध्ये त्या सर्व शहरामध्ये अशा प्रकारे अनधिकृत इमारतची एक मोठं आव्हान सर्व शहरासमोर आहे. मात्र अनधिकृत इमारतीवर कार्यवाही हे आमच्या या मोहीमचा हेतू नाही, हे मी वारंवार स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न करतोय उदयजी. त्याचं कारण हे आहे की ज्या अनधिकृत इमारतमध्ये अनधिकृत काही व्यवसाय सुरू आहे किंवा त्या अनधिकृत काही लेडीज बार आणि डान्स बार सुरू आहे, एवढंच मर्यादित अनधिकृत इमारतीवर आपल्याला कार्यवाही करण्याची या मोहीममध्ये आम्ही ठरवलेलं आहे. राहिला प्रश्न अनधिकृत इमारतच्या लॉंग टर्म प्लॅनिंगसाठी किंवा डिलॅपिडेटेड जे बिल्डिंग्स आहेत त्याच्या लॉंग टर्म प्लॅनिंग काय असावे, तर आपल्याला कल्पना आहेची की ठाणे शहर महानगरपालिकाने साधारणपणे 6 महिन्यापूर्वी आपला इम्पॅक्ट असेसमेंट करून क्लस्टर योजना आपण शासनाला मंजुरीसाठी सादर केला होता. माझ्या माहितीप्रमाणे शासनाने पण त्याला मंजुरी दिलेला आहे आणि आता फक्त मान्य उच्च न्यायालयाच्या परवानगी किंवा कन्सेंट आल्यानंतर त्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आम्ही ह्या शहरामध्ये करू. जयस्वाल साहेब, आणि ते तर झाला तो बरेच डिलॅपिडेटेड आणि प्रश्न सुटणार आहे जयस्वाल साहेब, परंतु ठाणे शहरामध्ये काय किंवा इतरत्र देखील विशेषतः ठाण्यामध्ये आरक्षित भूखंडांवर अनेक अनधिकृत इमारती उभ्या आहेत. हे आरक्षित भूखंडांवरचं आक्रमण किंवा त्याचा विळखा आपण कसा सोडणार आहात? उदयजी, हे आपला जे आरक्षित भूखंड आहे किंवा जे आपला काय म्हणतात एम्युनिटी प्लॉट आहे जे आपल्याला प्राप्त झालेली आहे, तो यामध्ये 2 कॅटेगरी आम्ही केलेला आहे.
आणि पहिला कॅटेगरी हे केलेला आहे की जे आरक्षित भूखंड एक तो आपण भूसंपादन करून आपल्याकडे आलेला असतील किंवा TDRच्या द्वारे आपल्याकडे महानगरपालिकाच्या मालमत्तामध्ये ते आला असेल आणि एम्युनिटी प्लॉट डायरेक्ट ट्रान्सफर होतात. या सर्व प्रकारच्या आरक्षित भूखंड जे TDRद्वारे किंवा भूसंपादनद्वारे आमच्याकडे आलेला आहे आणि एम्युनिटी प्लॉट याच्यावर आता आम्ही एक पूर्ण सर्वे करायला सुरू केलेला आहे आणि येणारा एक 10 ते 15 दिवसांमध्ये हे भूखंड पण आपण मुक्त करणार आहे. मात्र जे आरक्षणच्या काही भूखंड असेल आणि त्याला अद्याप TDR किंवा भूसंपादन करून घेण्यात आलेला नसेल आणि त्यामध्ये काही हटमेंट स्लम्स किंवा इतर काही स्ट्रक्चर असेल तो त्याची आपल्याला जुना BSUP आणि आता जे आपला प्रधानमंत्री आवास योजना आहे किंवा जसं मी मागे सांगितलं क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये पण स्लमच्या पण आपल्याला समायोजन करता येतात. ह्या सर्व बाबीचा विचार करून त्याची एक ते भूखंड कसं मुक्त करता येईल त्या स्लमपासून त्यान्वये आम्ही नक्की कार्यवाही करू. पण वी आर व्हेरी क्लिअर की ज्या प्लॉटला आम्ही TDR देऊन किंवा भूसंपादन घेऊन आपला रिझर्वेशनचा आम्ही घेतलेला आहे आणि तिथे जर अतिक्रमण असेल तर ते आम्ही अतिक्रमण जमिनीवरच करणार आहे. ठाण्यामध्येच काय किंवा इतर शहरांमध्ये जयस्वाल साहेब अनधिकृत बांधकामं ही जशी समस्या आहे तसेच व्यापलेले पदपथ व्यापलेले फुटपाथ ही फार मोठी समस्या आहे. दुकानांच्या शेड्स बाहेर येतात. दुकानं विशेषतः जे भंगारवाले असतात किंवा गॅरेजवाले असतात त्यांची कामं ही रस्त्यावरच चालतात. त्यांची कामं ही फुटपाथवर चालतात आणि फुटपाथ चालण्याच्या लायकीचे होत नाहीत. त्यांचा मेंटेनन्स अशा कामांमुळे वारंवार काढावा लागतो. यांच्यावर आपण काय कारवाई करणार आहात? जो टॅक्स भरतो नागरिक त्याला त्या फुटपाथवरनं चालता येत नाही आणि जो अशा प्रकारच्या धंद्याची परमिशन ज्याच्याकडे नाही आहे तो ते काबीज करून तिथे आपला व्यवसाय करत असतो. उदयजी हे वस्तुस्थिती आहे. पण गेल्या 1 वर्षापासून आम्ही सतत फुटपाथला पेडेस्ट्रियनच्या मुवमेंटसाठी फ्री करणे याच्यावर कार्यवाही आम्ही नेहमी राबवलेला आहे आणि इथून पुढे पण आता आम्ही असं ठरवलेलं आहे की ह्या सर्व फुटपाथला म्हणजे त्यामध्ये कसंही आहे की काही ठिकाणीमध्ये फुटपाथ काही तुटलेला आहे तिथे डागडुजीची गरज आहे आणि त्यामुळे लोक त्याचा वापर करत नाही. तो फर्स्टली त्याला आपण एक फेस चेंज करून ते वापरसाठी योग्य करणे आणि वापरसाठी योग्य केला की नंतर जे काय प्रोट्रुशन एक्सटेन्शन या फुटपाथवर झाला असेल किंवा काही धंदेसाठी ते वापर होत असेल त्याच्या आम्ही जे मोहीम पूर्वी पण हातामध्ये घेतला होता आता आणखी जोरातमध्ये ते आपण मोहीम राबवू. आणि मला एक थोडा सांगायला आनंद होतात की तसं तर आपण म्हणजे मी आमच्या महानगरपालिकाचं काही कौतुक करत नाही आहे पण आपण तर एकदा ह्या शहरामध्ये तर एक म्हणजे प्राथमिकप्रमाणे आपण पण ह्या शहरामध्ये राहतात एकदा त्याची तर एक आपण पाहणी केलास तो तशा सर्व फुटपाथमध्ये अशा प्रकारच्या जे एक्सटेन्शन होती त्याची प्रमाण इतर शहराच्या तुलनामध्ये कमी आहे आणि पण तरी जे काही ठिकाणीमध्ये शिल्लक असेल तिथे आम्ही कार्यवाही करण्याची आमची पूर्ण मानस आहे. अनेकदा असं होतं की वीज पाणी गॅस याच्याकरता एक एक रस्ता वारंवार खोदला जातो आणि हे खोदलेले रस्ते नंतर नीट रिपेअर होत नाहीत आणि वर्षानुवर्ष तसेच राहतात. ह्यांच्यामधलं कॉर्डिनेशन वाढवण्याकरता आपण काय करणार आहात? MTNL वाले गॅसवाले पाणीवाले वीजवाले महिनोन्महिने खड्डे खोंडून ठेवतात. उदयजी आपण हे आता जे प्रश्न विचारलेला आहे हे खरं म्हणजे कोणतंही अर्बन ॲडमिनिस्ट्रेशनसाठी हे एक मोठं चॅलेंज आहे किंवा आव्हान आहे. विशेष म्हणजे आपला अर्बन पॉलिसीमध्ये तरी महानगरपालिकाच्या स्तरावर हे परवानगी देण्यात येते पण अशा प्रकारच्या कोणतंही आपला असा मेकॅनिझम सध्या नाही आहे की ज्यामध्ये त्याच रस्त्यावर तर कोणी इतर डिपार्टमेंटला खोदायचं असेल मेंटेनन्सकरिता किंवा नव्याने लाईन्स टाकण्याबद्दल म्हणजे ते गॅससाठी असो किंवा टेलिफोन कनेक्शन असो किंवा पिण्याच्या पाणीसाठी असो सीवरेज असो किंवा स्टॉर्म वॉटर ड्रेनेज असो किंवा इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट असो तर ते एकच वेळी त्या ठिकाणीमध्ये कोणाकोणाला काम करायचे आहे आणि एकच वेळी ते परवानगी घेण्यासाठी येत नसल्यामुळे हे अडचण येतात. मात्र आता ह्यामध्ये 2 भाग आहे की आता जे नव्याने आपण रस्ते करतो आहे म्हणजे विशेष करून आता पोखरण 1 असो किंवा पोखरण 2 असो यामध्ये आम्ही डक्ट्ससाठी आपण एक वेगळंच हे पाथवे केलेला आहे आणि यासाठी ऑलरेडी शासनस्तरावर पण विचार सुरू आहे माझ्या माहितीप्रमाणे की अशा प्रकारे डक्ट पॉलिसी करणे आणि किमान
जे ग्रीनफील्ड प्रोजेक्ट होणार आहे, म्हणजे जे नव्याने आपण रस्ते बांधणार आहे त्या ठिकाणीमध्ये अशा प्रकारे डक्ट तयार करणे, जेणेकरून ज्यांना पण काही पण तिथे सर्व्हिसेस टाकायच्या असतील त्यांनी रस्ते न खोदताना त्यामधून टाकणे. मात्र ज्या रस्ते ऑलरेडी अस्तित्वामध्ये आहे, म्हणजे ब्राउनफील्ड प्रोजेक्ट असेल, तर त्या ठिकाणीमध्ये ह्याची तोडगा कशा काढावे हे एक जटिल प्रश्न आहे. आणि तर मी ऑनेस्टली सांगितला तो ह्याच्या उत्तर किंवा ह्याच्या तोडगा किंवा मार्ग काय आहे हे अद्याप मला पण पूर्णपणाने समजून नाही राहिलेलं आहे. अनेक नागरिक याच्यावर समाधान व्यक्त करतायत. फार कमी शहरामध्ये असं भाग्य लाभतं की महापालिका प्रशासनाबद्दल किंवा आयुक्तांबद्दल चांगले उद्गार निघतायत. अनेकांना तक्रारी नोंदवायच्या आहेत, पण त्यांना भीती वाटते की त्यांचं नाव जर जाहीर झालं तर स्थानिक राजकारणी त्यांना सोडणार नाहीत. किंबहुना अशी भीती व्यक्त होते की अशा प्रकारची कारवाई केल्यानंतर आपल्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपण काय कराल की जे आपल्याकडे तक्रारी नोंदवू इच्छितात? उदयजी, मी म्हणजे आता बाकीबद्दल मी बोलू इच्छितो नाही, पण मी एक नक्की सांगणार आहे आपला या कार्यक्रमच्या निमित्ताने की मी व्यक्तिगत रीतीने जेवढं या शहराच्या नागरिकसाठी म्हणजे उपस्थित राहतो आहे किंवा अवेलेबल राहतो आहे, आणि तर कोणी नाही काही पण तक्रार केला, ते गोपनीय असो किंवा त्यांनी लेखी स्वरूपामध्ये दिला, त्याची दखल घेण्याची माझा प्रामाणिक मानस नेहमी असतात. आम्ही आपला या कार्यक्रमच्या निमित्ताने एक सर्व जे प्रेक्षक जे आज हे कार्यक्रम ऐकून राहिलेला आहे त्याला एक सूचना किंवा एक विनंती करू इच्छितो की ज्यांना त्यांचं नाव इतर लोकांना माहीत होऊ नये अशा तर त्यांना काही कंप्लेन करायचं असेल, अशा कोणी अनधिकृत इमारतबद्दल किंवा इतर अशा काही अनैतिक धंदा जिथे कुठे काही सुरू असतील त्यांनी तर मला माझा मोबाईलवर व्हॉट्सअप केला, तो त्याची जे काही सिक्रेसी आहे किंवा त्यांच्या नावाचं जे गोपनीयता आहे ते मेंटेन करून आम्ही त्याच्यावर कार्यवाही करू. मी आपल्याला एक आणखी सांगतोय की गेल्या 3 दिवसामध्ये जे स्ट्रक्चर्स आपण आता नव्याने घेतोय, म्हणजे आज पण कापूरवाडी असेल, उत्थरसल असेल, नौपाडा असेल किंवा कोपरी प्रभाग असेल, ह्या ठिकाणीमध्ये जे काही स्ट्रक्चर्स आपण आज हातामध्ये घेतला होता डिमॉलिशनसाठी, त्यामध्ये बरेच स्ट्रक्चर्स अशी आहे की ज्याची मला व्हॉट्सअपवर मेसेज आलेला आहे कोणी संबंधित नागरिकांकडून, आणि मी माझा यंत्रणाला बोलताना फक्त ते स्ट्रक्चर कोणता पण कोण कंप्लेन केला होता त्याचं नाव न सांगताना ते आम्ही कार्यवाही करण्यासाठी माझ्याकडून नेहमीच्या माझा भूमिका आहे. आणि आपला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माझा मोबाईल नंबर पण देऊ शकतोय. जरूर सांगा, असेल जरूर सांगा, जरूर सांगा, लोक लिहून घेतील. कारण असे अशा प्रकारची माझा मोबाईल नंबर, प्लीज गो अहेड. या तो माझा मोबाईल नंबर 000. पुन्हा एकदा सांगा. आणि ज्या नागरिकला 961 99 22 000 बोला. मी काही आणि ज्यांना काही व्हॉट्सअपच्या द्वारे, बिकॉज व्हॉट्सअप इज व्हेरी कॉन्फिडेन्शियल, व्हॉट्सअपमध्ये मला कंप्लेंट पाठवू शकतात. मी काही चित्र पाहतोय आपल्या या इंटरव्ह्यूच्या दरम्यान. आमचे तिथले स्थानिक प्रतिनिधी कपिल राऊत यांनी काही रस्त्यांची चित्र समोर दिसतात. त्याच्यामध्ये काही नागरिक, काही संस्था एकत्र येऊन रस्त्यावर पेंटिंग करतायत. रस्ते बांधले पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, परंतु शहर सुंदर असावं आणि ते असं असावं. या तुमच्या मोहिमेबद्दल काय सांगाल? उदयजी, हे विचार साधारणपणे 2 महिन्यापूर्वी आला होता. गेल्या काही वर्षामध्ये जे काही मी म्हणजे माझा व्यक्तिगत असो किंवा माझा ऑफिशियल दौरा असेल विदेशामध्ये जे झालेला आहे, त्यामध्ये एक असा मला जाणवला किंवा दिसला की बरेच शहरामध्ये त्यांनी त्यांच्या भिंत जे असतात त्याच्यावर त्यांनी ग्राफिटी, पेंटिंग, स्केचिंग अशा प्रकारे सुंदर हे नागरिकने केलेलं आहे, आणि त्यामुळे ते शहरच्या भिंत मध्ये एक स्पीकिंग वॉल होऊन जातात. 2 महिन्यापूर्वी या शहरातील काही नामांकित आर्टिस्ट आणि काही नागरिकशे आणि संस्थांशी चर्चा केला असता आणि हे एक विचार समोर मांडला असता की वाय कांट वी ऑल्सो डू समथिंग सिमिलर, आणि ते पुढे घेऊन आपण पेंट द सिटी वॉल
अशी एक आम्ही एक म्हणजे पॉलिसी म्हणा किंवा प्रोजेक्ट म्हणा आम्ही लोकांसमोर आणला होता. आणि पहिल्या टप्प्यामध्ये साधारणपणे आपण प्रत्येक प्रभागमध्ये 10-10 किंवा 20-20 वॉल निवड केला. आणि शहरातील जे प्रमुख भाग आहे म्हणजे कॅडबरी नाका असेल, सिंघानियाचे असेल, कोपरी असेल, या ठिकाणीमध्ये आम्ही काही पेंट कंपनीला विनंती केला की तुम्ही इथे प्रायमर मारा. आणि नागरिकांनी अशा जे आर्टिस्ट आहे प्रोफेशनल तरी नसेल पण त्यांची आवड आहे या लोकांना विनंती केला, व्हॉट्सअप ग्रुप फॉर्म केला. आणि खरं म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये शहरामध्ये बरेच ठिकाणीमध्ये अशा प्रकारच्या भिंत रंगवण्याची आणि चित्रीकरण करण्याची कार्यवाही सुरू आहे. कालच मी काही ठिकाणीमध्ये ग्रुपशी भेटलो आणि जे स्कूल ऑफ आर्ट्स असेल, रचना सांसर आर्किटेक्चर असेल किंवा आपला सत्व नावाचा जे एक ग्रुप आहे आणि इतर जे आर्टिस्ट आहे ते सर्व प्रतिसाद देऊन राहिलेला आहे. आणि 4 तारीखला म्हणजे रविवारी आपण ह्याचा जे एक मोठं कार्यक्रम शहरामध्ये राबवण्यासाठी आम्ही नागरिकला जेवढं स्टुडंट्स आहे, सोसायटीज आहे त्याला विनंती केलेला आहे. आपला कार्यक्रमच्या निमित्ताने मी एकदा पुन्हा ठाणेकरला विनंती करतो आहे की त्यांनी 4 तारीखच्या पेंट द सिटी वॉल कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावे आणि आपला शहराचा जे चेहरा आहे ते बदलण्यामध्ये ते सहकार्य करावे. एक शेवटचा प्रश्न जयस्वाल साहेब, अशा प्रकारचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला त्याच्या सहकारी अधिकाऱ्यांकडनं सहाय्य मिळतं का? आपला काय अनुभव आहे? खरं बोलायचं असेल तो आतापर्यंत मी ज्या ठिकाणीमध्ये काम केलेलं आहे मला त्या ठिकाणीमध्ये माझा सबऑर्डिनेट असेल, माझा कलिग्स असतील, या सर्वच्या पूर्णपणाने सहकार्य किंवा सहाय्य भेटलेलं आहे. आणि त्याचं एक कारण मी सांगू इच्छितो की तर फक्त आदेश देणे आणि आदेशच्या पालन खालच्या लोकांनी करावे अशा प्रकारच्या ॲटिट्यूड घेऊन तर कोणी नोकरी केलास तर कदाचित एक फिलिंग ऑफ अटॅचमेंट येत नाही आहे. आता अतिक्रमण मोहीम असेल तो ज्या वेळी आमच्या पथक रस्त्यावर उतरलेलं आहे, मी स्वतः रस्त्यावर उतरलेला आहे. मी पण सकाळपासून ते संध्याकाळीपर्यंत रस्त्यावर राहतो आहे. ज्यावेळी आपण हे स्वच्छता मोहीम राबवला होता, मी आणि माझा वरिष्ठ ॲडिशनल कमिशनर हे सर्व आम्ही रस्त्यावर होतो. आणि तर आपण स्वतः एक म्हणजे आपला जे वर्ग 4च्या कर्मचारी असेल त्यांच्यासोबत तर आपण स्वतः ते कोणत्याही मोहीममध्ये सहभागी झाला तो त्यांच्यामध्ये एक टीम फिलिंग निर्माण होतात. आणि मला सांगायला आनंद आहे की गेल्या 3 दिवसापासून सर्व वरिष्ठ अधिकारी, सर्व क्लास 1, क्लास 2, क्लास 3 सर्व इंजिनियर्स रस्त्यावर आहे. त्याच्या पूर्वी पण ज्यावेळी आपण रस्ते रुंदीकरण केला होता, टाउन प्लॅनिंगच्या डिपार्टमेंट सारखी जे आहे घन कचरा विभागाचे अधिकारी ते पण रस्त्यावर उतरला होता. आणि एक टीम स्पिरिट जे निर्माण झालेलं आहे. आणि आमच्या जे एक इंटरनल ग्रुप आहे MC ठाणेच्या, त्यामध्ये जे एक टीम ठाणे आणि टीम ठाणे म्हणजे सर्वच आहे, म्हणजे हे फक्त आयुक्तच्या आहे किंवा एक सहाय्यक आयुक्तच्या अशा नसते. या टीम ठाणे मीन्स रिप्रेझेंट्स कॉर्पोरेशन फ्रॉम द ॲडमिनिस्ट्रेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि आम्हाला सर्वला प्राईड आहे की वी आर अ पार्ट ऑफ टीम ठाणे अँड वी आर वर्किंग टू द बेस्ट पॉसिबल फॉर द बेटर ऑफ द सिटी. धन्यवाद प्रेक्षको. अनधिकृत बांधकामं, अनैतिक धंदे या विषयावर ठाण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी रोखठोक चर्चा आपण पाहिली. गेल्या 3-4 दिवसात ठाण्यामध्ये महापालिकेनं जवळपास 350हून अधिक बेकायदा बांधकामं पाडली. शहराच्या अन्य भागातली बेकायदा बांधकामं पाडण्याची मोहीम अशीच सुरू राहील असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. चंद्रपूर, औरंगाबाद, नागपूर आणि आता ठाण्यात सनदी अधिकारी म्हणून काम करताना आलेले अनुभव, स्वतःचा वैयक्तिक होत गेलेला अनुभवांचा विकास त्यांनी आमच्याशी शेअर केला. 12 वर्षापूर्वी चंद्रपुरात पहिल्यांदा बेकायदा बांधकामावर कारवाई केली तेव्हा माझ्यावर राजकीय दबाव आला होता. त्या तुलनेत आता ठाण्यात विरोध जाणवला नाही. बायोमेट्रिक पद्धत, सर्वे, पुनर्वसन अशा ज्या विविध उपाययोजना आखल्या त्यामुळे कारवाई करताना विशेष अडथळे जाणवले नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. 290 खोल्यांचा सत्यम लॉज बांधताना स्थानिक महापालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं हे स्पष्टच दिसतंय. या प्रकरणी सुरू केलेल्या चौकशीत जे कोणी दोषी होती ते समोर येतील, पण स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांची चौकशी व्हायला पाहिजे अशी ठाम मागणी त्यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे. अनधिकृत बांधकामांच्या मुळाशी जाऊन कारवाई करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. प्रेक्षको, एकीकडे मुंबईमध्ये चालायला धड फुटपाथ नाहीत असं महापालिका आयुक्त अजोय मेहता हतबलपणे सांगतायत, तर दुसरीकडे बेकायदा बांधकामांनी व्यापलेले रस्ते आणि फुटपाथ मोकळे करण्याची धडक मोहीम ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल तुमच्या समोर दाखवत आहेत.
या मोहिमेला जनतेचाही पाठिंबा आहे. आयुक्तांनी स्वच्छता मोहीम अशीच सुरू ठेवण्याची ग्वाही दिली आहे. त्यासाठी त्यांनी त्यांचा नंबर दिलाय, तो मी पुन्हा एकदा सांगतो, 9619922000 96199222000 हा आपला मोबाईल क्रमांक त्यांनी ठाणेकरांसाठी जाहीर केला. पण ही मोहीम सुरू ठेवताना ठाणे महानगरपालिकेतल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनाही थोडी वेसण घालण्याची गरज आहे. म्हणजे तळघरात 290 खोल्यांचा असा बेकायदा लॉज बांधण्याची यापुढे हिम्मत होणार नाही. आयुक्त, तुम आगे बढ़ो, मीडिया तुम्हारे साथ है. ही निव्वळ घोषणा नाही, तर जबाबदार मीडिया म्हणून हा आमचा तुम्हाला शब्द आहे. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.